बातम्या आरपार दाखवणार टोळे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती घेऊन दररोज तुमच्या भेटीला येत असतो। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 2,85,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा। तुम्हाला गावखेड्यातले असो किंवा शहरातले विषय असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय, ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय। राजकीय असो, शासकीय असो, खाजगी असो किंवा निमशासकीय असो, आम्ही तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय। आज मी तेर गावात आहे। हे गाव तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं गाव आहे आणि या गावामध्ये आता त्यांनी लाडक्या बहिणीची योजना जी मिळालेली आहे त्या महिलांचा खास सन्मान करण्यासाठी या गावामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। इथं महिलासुद्धा आलेले आहेत। इकडं पाठीमागं पाहता इथं अर्चनाताई पाटील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या पत्नी इथं साड्यांचं वाटप करतात महिलांना। मध्ये गर्दी झालेली आहे या ठिकाणी आणि हे जे ग्राउंड आहे हे शाळेचं ग्राउंड होतं, मैदान फुल गच्च भरलेलं होतं आणि या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा कार्यक्रम झाला। महिलांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। त्यांचं मूळ गाव आहे आणि या गावामध्ये कार्यक्रम घेतला। कार्यक्रमात आलेल्या महिला नेमकं काय म्हणतात, महिलांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे। तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज वेगळा विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती बघायला मिळतील। आता सबस्क्राईब करा। चला आपण नेमकं या कार्यक्रमात आलेल्या महिला काय म्हणतात बघूया थेट। काय नाव आहे तुमचं? सुनीता संपत साळुंके। कुठले होते? मी झोपडपट्टीवर राहते। बरं, काय होता कार्यक्रम इथं? इथं कार्यक्रम होता लाडक्या बहिणीचा। कोणाचा होता? राणादादा आलत, अर्चनाताई आलत्या। काय म्हणले? काय म्हणल्या? असं म्हणल्या की मतदानाचा काय विशेष नाही एवढं, विरोध पार्टीचा विशेष नव्हता इथं। पहिल्यापासून आम्ही तेरचा आहो, आम्ही त्यांनाच मतदान करतात। मग आता इथं पुढं बी असाच विकास करा। पुन्हा पगारीचं सांगितलं 1,500च्या ऐवजी 2,000 होईल, 2,000च्या ठिकाणी 2,500-3,000 होईल। असं केलं तुमच्या प्रपंचात भागल आणि भागतयच। प्रत्येक व्यक्तीचं भागलं, काय कवाना भागलंच की। राणादादा काम करते ते का? कोण राणादादा करते ते का? म्हणजे करते त्याच। आमचा गावचा माणूस आहे, कवा बी करणार आणि कवा बी म्हणजे आम्ही त्यांच्याकडे जाणार। लोक कसं म्हणते ते काहीच करत नाही म्हणून तुम्ही तर म्हणणारी म्हणू पडती। माझा जन्म इथलाच आहे। माझ्या वडिलांनी त्यांच्या इथं 35 वर्ष नोकरी घातलेली आहे, त्यांच्या वल्लापाशी पद्मसिंग पाटलापाशी। मी लहानाची मोठी इथं झालेली आहे, मी इथलीच आहे। आणि एक भाऊ आता माझा मरून गेला, माझा बाप आहे, मी माझ्या बापाला सांभाळते आणि आम्ही इथलेच आहोत। आणि पहिल्यापासून किती जरी माझं गणगोत आला असेल, ह्याला मतदान कर म्हणलं असेल, त्याला मतदान कर म्हणलं असेल, मी रसाळ परिवारातली आहे। मी मतदान पहिल्यापासून गाय वासराच्या मतदानापासून ह्यांनाच मतदान करते। मला कुणी मारायचे ते मारू द्या। आता काय होईल मग निवडणूक? आता त्यांनाच मतदान सगळ्या लोकांनी दिलं पाहिजे। काय बरं दिलं? मग 1,500 रुपये काय म्हण घ्यायचं? हा, कसं पाय घ्यायचं? लोक मध्ये काम केले, काम केले नाही ते दादा काम करतात। दादानी गाडी दिली ह्याला कशाला? दवाखान्याला, सरकारी दवाखान्याला। पुन्हा इथून लोक नेते ती मुंबईला, दादाच कशाला नेते ती? म्हणजे नीट करायला। हा, त्यांना काय रोग झालेला असेल 5 पैसे घेत नाहीत। कशी काम केली नाही ते दादानी? कसं म्हणते लोक? लोक म्हणणारी म्हणू पडते। आम्ही म्हणलाव का? म्हणलाव का आम्ही? आम्हाला कुणी जीवच मारायची ते मारू द्या। पहिल्यापासून आमचं त्यांच्याकडेच मतदान आहे। पुन्हा असं स्टेजवर जाऊन बोलन मी। आता अर्चनाताई काय येतं, काय करायला मग? कुठं त्याचा कार्यक्रम काय? अर्चनाताई साड्या वाटायला त्या। तुम्ही घेणार असाल की? घेणार आहे की, का सोड त्यांना मी घेणार की मी बी साडी। का घेत नाही? का घेत नाही? पण आता निवडणूक जर लागली तर राणादादा जर उभारले तर ते मग अर्चनाताईने सांगितलं की राणादादालाच मतदान करा। मी किती जरी त्यांची बायको असली तरी राणादादालाच निवडून द्या। खुद अर्चनाताई म्हणले ते की असं म्हणले ते की। काय होईल मग पुढं? काय होईल? राणादादालाच मतदान करायचंय, कुणाला करायचं नाही आम्हाला त्यांनाच मतदान करायचंय। आता क्या नाम है तुम्हारा? अरे ना अभिषेक। कहाँ के तुम? मैं यहाँ की छो। क्या था यहाँ पे प्रोग्राम क्या था? कार्यक्रम है, कौन आया था? राणा दादा थे, लाड़के बहनी था। क्या फिर बोले उन्होंने बोले समझा के ऐसा वैसा फलाना बिस्ताना कुछ बातें करी उन्होंने अच्छे। तुम पहचानते कि राणा? हाँ पहचानती हूँ तो। हाँ, कब से? बहुत दिन से पहचानते। हाँ, काम करते कौन? बहुत काम करते हैं उन्होंने, उनके इतना काम कौन करता है? लोग तो बोलते कुछ भी नहीं, तुम तो बोलते काम। क्या तुम्हारे को क्या मालूम है? मैं यहाँ पैदा हुए वाली हूँ, यहाँ बड़ी हुए वाली हूँ, मुझे मालूम है क्या तुम ना मालूम है? हाँ, हमारे को नहीं मालूम है कि तुम बोलो ना फिर काम क्या करेगा? ये क्या करते हैं सची घर के, इसके संडासा के, रोड के, घरकुला के सब काम करते हैं उन्होंने। हाँ। लोग कैसे बोलते हैं काम नहीं करते? लोग क्या देखने को आते हैं क्या यहाँ उन्होंने क्या काम करते हैं क्या नहीं? सो हाँ, उन्होंने पूरा काम करके यहाँ का बताते हैं।
हुए लाड़के बहना को और ये करने लगे, देने लगे। हाँ, कौन कौन आए थे यहाँ पे? बहुत जने आए थे। हाँ, अभी स्टेज पे राणा दादा, अर्चना ताई, अर्चना ताई को पहचानते हैं क्या? होय पहचानती तो। हाँ, अर्चना ताई को भी पहचानते हैं। अर्चना ताई भी अच्छे काम करती है, क्या करते हैं? सब करते हैं। उन्होंने कौन सी भी सहूलत आई कि वो लेके फिरते हैं, कागजा पत्रा, ये ऐसा करो करके गरीबा के वास्ते सब उन्होंने करते हैं। हाँ, फिर लोगों का क्या ऐसा बोल रहे फिर? लोग क्या भी बोलेंगे, सच बोलते हैं, सच करते हैं, सच बोलते हैं। हमें हमारे पास करते हैं उन्होंने करके हमें सच बोलते हैं तुम्हारे को। फिर आप जरा चुनाव लगे अभी तो क्या क्या होगा यहाँ पे? राणा दादा निवड़ के आएंगे। तो किस बात पे आएंगे उन्होंने? हाँ? उनका काम किस पर आने वाले उन्होंने निवड़ के, उनका काम अच्छा है करके उन्होंने निवड़ के आने वाले हैं। हाँ, तुम वो पार्टी के तो नहीं तो? कौन सी पार्टी के? हम ना क्या करने का पार्टी में फिरते, हम गरीब लोग हैं, जो अच्छा करता है उसका नाम लेने वाले हैं हमें। डॉक्टर साहब को पहचानते हैं क्या? और डॉक्टर साहब को भी पहचानते हैं, उन्होंने क्या काम करे? उन्होंने भी बहुत काम करके गए। क्या? हाँ, कौन सा नहीं करे, उन्होंने सब काम करे। आप क्या इतना दिमाग में रहता है कि तुम्हारे को लिख के बताओ क्या मैं क्या काम करें क्या नहीं। सो क्या बोले दवाखाने, क्या बोले? दवाखाने का काम करे उन्होंने, रोड के काम करे उन्होंने। उनका बम्बई में दवाखाना है, यहाँ से पेशेंट लेके जाते हैं, नीट करते हैं, लाके छोड़ते हैं यहाँ तक, खाने पीने का, कपड़े लत्ते का सब इंतजाम उन्होंने करते हैं। कौन करता है? डॉक्टर। हाँ, तुम्हें देखने आते हैं क्या यहाँ? हमारे को पूछते हैं खाली क्या है क्या नहीं करके, मगर सब उन्होंने देख रेख करते हैं यहाँ से ले जाके पेशेंट के, खाना पीना उनके साथ के आदमी की, वो सब बरोबरी करते हैं उन्होंने। और फिर यहाँ अच्छा हुआ कि फिर भेजते हैं इधर। हाँ, क्या लगता है बोले उनके काम पे तुम्हारा? क्या लगता है, सुकून लगता है। उन्होंने अच्छा करते हैं करके अच्छा लगता है हमारे को। हम उन्होंने करते हैं भी काम अच्छे। कुठून आला तुम्ही? वानेवाडीहून कशाला आला इथं? काय काम आहे? हे रामादादाचं काम होतं, बहिणीचं बोळवणी करायचं. केली का मग? केली की कशी केली? रामादादानं अर्चनाताईनं ओळखी दाखवा तुम्ही त्यांना. ओळखीत असं आम्ही त्यांचा वडिलाचा आमचं मालक भीमराव जाधव हे एजंट बसत होतं कुठं? त्यांच्या पस्ती असं निवडून आल्यावर. आणि त्यांच्या वडिलाचं काय नाव होतं? कोणाच्या? राणा दादाच्या. पद्मकर डॉक्टर. काय त्यांना ओळखी दाखवा तुम्ही? गाडीत असं धरून नेतो सारखं, त्यांच्या गाडीवर गाडीत बसत होतं, हिंडत होतं. कोण येत होतं? आमचं भीमराव जाधव. तुमचे मालक. माझं नाव वाचाला जाधव. बरं आता मग त्यांनी काय काम केलीत का त्या काळात? डॉक्टर साहेबांनी काय करतो डॉक्टर साहेब? काम केलं का? पुण्या डॉक्टर साहेबांनी होय, काय बी असेल ते काम करत होतं त्यांचं. आम्ही मंजुरी होतो. आणि आता राणा दादा कधी काम? रामादादा बी करते, आता करतेलच की. मग आता कुठं आतापासून तर मी किती बरे गेले. आता माझा ना मालक मारून टाकलेला आहे इथं, बर का. रामादादाची सही होती, मग रामादादा कुठं राहिला उभं राहिलेलं होतं कवा. मग ते त्यांची सही होती म्हणून तर हे असं विरोध होते की आमच्यात. मग हे आमचं काहीच केलं ते नाही. काय केलं? माझ्या नवऱ्याचं पैसेच मिळू दिलं नाही तो कार्ड. 1.25 लाख मंजूर होतं तर सुद्धा. राणा दादा काम करतात का लोक? कोणाचं? लोक करते ते की. करते का? काय काम केलं एखादं कोणी? राणा दादानी. रामादादाने काम आता त्यांचं कुणाचं असेल त्याचे यंत्र त्यांनी केलं असेल. काय नाव आहे तुमचं? पार्वती. गाव? तेरच. काय म्हणला होता? लाडक्या बहिणीचं काय होतं? ते लाडक्या बहिणीची योजना काढली ना कुणी काढली? मोदी साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजित दादा आणि राणा दादा आपले, त्याने त्याच्या निमित्त कार्यक्रम ठेवला होता नाही. सांगायचं 1500 रुपये दर महिना, 1500 रुपये लाडक्या बहिणीला वाटत. मग आता काय वाटतंय बरं? राणा दादा इथं आले होते, ते इथले गावाचे आहेत की? गावचेच आहेत. तुम्ही कुठले आहो? तेरचेच आहो. पहिल्यापासून राणा दादालाच आमचं मतदान आहे. का बरं? पहिल्यापासून मालक आमच्या कारखान्यावर होते, 7 रुपयानं काम केलं आणि दोन्ही लेकरांनी गाव सोडलं. कुणीच काहीच आम्हाला मिळालं नाही. जाळपोळ होती कारखान्यावर, तेव्हा सुद्धा आम्ही तिथंच होता. गोरे साहेबाकडे कारखाना होता, काहीच आम्हाला मिळालं नाही. आता सध्या मी सुद्धा वंचितच आहे बघा, काही मिळालं नाही आम्हाला योजना. शेतकरी पगार आता तेवढी 1 एकरभर शेत आहे ते मालकाला शेतकरी पगार भेटते. काय म्हणले आता राणा दादा? ते काय म्हणते डॉक्टर साहेबाच्या काळातलं काढलं होतं ना त्यांनी. काय काढलं होतं? ती म्हणले नाही तर का डॉक्टर साहेबांनी चांगलं केलं, उस्मानात पुस्तक रोड केले, हे केलं ते केलं. काय म्हणले? डॉक्टर साहेबांनी पहिलं पद्मसिंह पाटील
त्यांनी सगळं केलं पहिल्यापासून म्हणून. हम्म. रोड केले, ही केलं ती केलं आणि गावात सगळं आणलं आपल्या योजना. केलते का पण त्याने हा केलं की डॉक्टर तुम्हाला नेमकं काय वाटतं बरं? आता निवडणूक लागली तर लोक मग म्हणतात की राणा दादाने काहीच काम केलं नाही म्हणून. केलं कसं नाही. काय रोड होता का ह्या गावाला? काहीच नव्हतं. सगळं डॉक्टर साहेबांनी केलंय बघा. पहिल्यापासून त्यांच्या हातावर हात लेकांनी मारला, सुनानं मारला. हा त्यांना आम्ही निवडून दिल्याशिवाय ती झाली का पंतप्रधान? ही अर्चनाताई तरी अगर राणा दादा तरी मंत्री उग झाले का? आम्ही आमचा पहिल्यापासून आशीर्वाद त्यांच्या मागे आहे. आधी डॉक्टर साहेब होते, त्यांच्या पाठोपाठ ह्यांना मिळालं. लोक कसं म्हणतात मग ते राणा दादा काहीच केलं नाही? लोक काय बी म्हणतात. लोकांचं बरं विचार केला. हे सगळं गाव कसं आहे, निम ह्याच्याकून निम त्याच्याकून निम त्याच्याकून जनतेचं पहिल्यापासून आशीर्वाद काकाचा त्यांना आहे. आता निवडणूक लागली राणा दादा उभारले तर म्हणून राणा दादाच येणार निवडून. हो राणा दादाच येणार. काय डॉक्टर साहेबांनी सारं चांगलं केलंय. कुणी म्हणतंय की चांगलं केलं नाही, पण केलंय डॉक्टर साहेबांनी चांगलं. ही आम्हाला आमचा तर आम्ही तर नेहमी ही की डॉक्टर साहेब आले का नाही सारं आमचं ही आहे की त्यांनीच आम्ही मतदान देत असतो डॉक्टर साहेब. आता ही कालच्या इलेक्शनालाच ही अर्चनाताई कशी पडल्या काही काय नाही. आमचं तरी पण मतदान त्यांनीच असते. हा होय. काय म्हणाले ते? बरोबर बोलले ते. काय आम्ही पाटलालाच मतदान देतो पहिल्यापासून. आम्ही अकोल्याला बदली, आमच्या मालकाला सर्व्हिस होती अकोल्याला. मी होते, माझी मुलगी लग्नाला आलती, मग मी पाटील तिथं आले होते. मी त्यांना भेटले, त्यांनी माझी बदली केली, मी तेरवर आले. बर हो आम्ही तर काम करत होते. हा? काम करत होते. हो करत होते काम. राणा दादा करतील का काम? राणा दादाला आमचं एवढं नाही म्हणजे माहिती नाही एवढं मला. म्हणजे आम्ही अकोल्याला होतो ना, ते आम्ही पाटलांनी माझी बदली केली आमची. कोणत्या पाटलांनी? ह्या पाटलांनी, ह्यांच्या वडिलांनी, पद्मकर पाटील, पद्मसिंह पाटील. काय म्हणले? पद्मसिंह पाटीलांनी. त्यांनी तिथं आले होते अकोल्याला. मग मी बोलले त्यांना, मग त्यांनी आमची बदली करून घेतली. मग आम्ही इथं आलो, सर्व्हिसला होते माझे मालक. पुन्हा इकडे आलो आम्ही बदली करून. त्यांनी तेव्हापासून आम्ही त्यांनाच मतदान देतो. बघा इथं आलेल्या ज्या महिला आहेत ना, काय म्हणतात महिला आणि त्यांचं काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहेत बघूया. आणखीन दुसऱ्या ठिकाणी जाऊ बघूया नेमकं. अर्चनाताई पाटील, राणा जगजितसिंह पाटील या त्यांच्या गावात आले होते, तेर गावामध्ये, आणि इथं त्यांचा कार्यक्रम पार पडला. इथं बाहेर साड्याचा कार्यक्रम, साड्या वाटायला चालू आहेत. तिथं गर्दी झालेली, आम्हाला पण बाहेर जाता येत नाही. आणि या महिला बसलेल्या आहेत तिथं, ह्यांना पण बाहेर जाता येत नाही. बघूया आपण जरा काही दुसऱ्या महिला आहेत आणखीन इथं, बघूया चला. काय नाव तुमचं? मिराश्री शाबदरे. गाव? गाव तेरच आहे. ते झाडावून पडले होते मालक शेतामध्ये आमचे, आणि हुसनातल्या दवाखान्यात नेल्यामुळं 2-3 ठिकाणी आम्हाला असा खर्च सांगितला होता. किती सांगितलं होतं? परिस्थिती नव्हती आमची. 55,000 खर्च सांगितला होता. तर आम्ही ते मुंबईच्या दवाखान्यात, दादाच्या दवाखान्यामध्ये गेल्यावर ताईच्या आमच्या मालकाचं ऑपरेशन झालेलं आहे. 1 महिनाभर आम्ही तिथं होतो गेल्या वर्षी दीपावळीच्या दिवसामध्ये, मुंबईच्या दवाखान्यामध्ये दादांच्या. झाला का उपचार? हो उपचार चांगला झाला. पैसे घेतले का? नाही पैसे नाही घेतले आमच्याकडून, फुकट झाला. आमची व्यवस्था पण छान झाली. येताना 300 रुपये भेटले आम्हाला यायला, आणि त्यामुळं दादाचे आणि ताईचे आम्ही आभारी आहोत. काय म्हणले? आणि दादा आणि ताई जे आहेत ते आमच्या तेरची शान आहेत. आणि दादा आणि ताई सारखं तर काम ह्याच्यामध्ये कोणी करू शकत नाही. अर्ध्या रात्री जरी आमचा फोन गेला, अर्ध्या रात्री जरी आम्हाला अडचण आली, तर ताई आणि दादा आमच्या मदतीला धावून येते. आणि लाडकी बहीण योजना ही चालू जी केली, त्याच्यामुळं आम्ही सगळ्या बहिणी खूप खुश आहोत. काम करतात नाही असं जे म्हणतात त्यांचं काही खरं नाही. आम्ही सगळे तेरच्या गावच्या महिलांना माहीत आहे, दादा शिवीन ताई शिवाय आमचं काम कोण करू शकत नाही. आणि आमच्या गावची शान आहेत दादा आणि ताई. काय नाव आहे तुमचं? नमस्कार, मी प्रियंका विजय खोटे. मी तेरमध्ये राहते. काय कार्यक्रम होता आज? आज लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना म्हणजे योजनेमध्ये लाभ भेटला, त्या महिलांसाठी दादांनी, राणादादांनी आणि अर्चनाताईंनी त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना प्रेमाची भेट म्हणून साडी चोळी गिफ्ट केले. काय वाटलं बरं तुम्हाला त्या लाडकी बहीण योजनेचं? काय त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे महिलांच्या दृष्टिकोनातून, कारण त्यांना
थोडीफार तरी त्यांच्या संसारासाठी मदत झाली किंवा काही महिलांनी स्वतःसाठी म्हणजे यूज केले ते पैसे किंवा काही महिलांना म्हणजे मला स्वतःसाठी स्वतःसाठी उपयोग झाला त्या पैशांचा. पण मी त्या पैशांचा असा उपयोग केला की त्यामधून पहिल्यांदा मला 3,000 रुपये भेटले. पहिल्या म्हणजे 2 हप्ते भेटले ऑगस्ट आणि सप्टेंबरचे. तर त्या पैशांमधून मी स्वतः छोटासा उद्योग म्हणजे व्यवसाय चालू केले माझा. बरं राणादादाबद्दल काय वाटतं? आता निवडणूक जर लागली, राणादादा उभारले तर काय होईल? येतील ते निवडून, कारण त्यांचं आहे म्हणजे लोक म्हणतात की मग काय काम करत नाही, काय काम केलं म्हणतात, विकास केला नाही म्हणतात. विकास ते करतात, जे त्यांच्यापर्यंत पोहोचतात माणसं त्यांचं ते काम करतात. लोक म्हणतात की विकास केला नाही काय त्यांनी. असं काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? म्हणजे जे त्याच्या दृष्टिकोनातून पाहत असतं. म्हणजे मला तर स्वतःला त्यांच्यापासून फायदा झालेला आहे. म्हणजे एक वेळेस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, तेव्हा मी त्यांना कॉल केला होता, सर माझी ट्रीटमेंट होत नाही आहे. तर हॉस्पिटलमध्ये होता मी स्त्री रुग्णालय उस्मानाबादमध्ये होते ॲडमिट. मग तेव्हा मी त्यांना कॉल केला होता, सर माझी ट्रीटमेंट होत नाही. फोन उचलला होता का त्यांनी? हो उचलला होता. आणि आणखीन म्हणजे त्यांनी फोन केला त्या तिथल्या मॅडमला, तर माझी 2 ते 3 तासामध्ये ट्रीटमेंट स्टार्ट झाली. मला खूप फायदा झाला त्यांचा. मग लोकांमध्ये फोन बोलले तर तुम्ही तर म्हणता फोन उचलला. माझा तर रिसिव्ह केला होता. मला दुसऱ्यांचं काही माहित नाही, पण माझा तर रिसिव्ह केला. कधीची घटना आहे ती? 2 वर्षाखालची घटना आहे ती. मी ह्याच्या अगोदर सांगायची मला असं योग आला नाही, पण आज आलं मग सांगितलं. कसं काय नाव आहे? काय नाव आहे? माझं नाव सागर गैबी रसाळ. माझ्या वडिलांचं नाव आहे. बरं कुठं असता तुम्ही? मी तेरमध्ये ग्रामपंचायतला. काय कार्यक्रम होता इथं? की काय साड्या वाटायचं, साड्या द्यायच्या. दादाचा कार्यक्रम आहे, कोणा दादा? राणा दादाचा. ओळखी का राणा दादा? मग तुम्हाला ओळखीत का ते? हो, कधीपासून? मला मी ग्रामपंचायतची नोकरी मी गंगाधर भाऊच्या काळापासून करते. हा. तेव्हापासून मला साहेब ओळखीत येतं. मग दादा का ओळखीणार नाही तर? आता काय बोलले दादा इथं आलते? हा, आता काय बोलले तिथं आलते ते? दादा होय. दादा म्हणले हे पंचायतचं हे देतेली 8 देतेली. बरं ते त्यांचं काम आहे का चांगलं इकडे ह्या भागात? राणा दादा काम केले ते काय लोक? हो केले ते. काय केले? काय बी केलेले आहे ते ना. लोक म्हणते की काम केलं नाही त्यांनी. केलेलं असतं या. लोक नसते म्हणतात. लोक कसे नसते ते म्हणत. काय लोक खाऊन पण नाही म्हणते ते. काय बोलले असं कसं म्हणते? म्हणते ते. हा, ज्या टायमाला ज्या टायमाला साहेब मंत्री झालं पहिले छोट, त्या टायमाला गाई वासराचं शेपूट धरून मतदान केलेलं आहे. तेव्हापासून साहेबाला मतदान माझं. कोणते साहेब? डॉक्टर साहेब. आणि पुन्हा राणा दादाला. तेव्हापासून आमचं मतदान आमचं कुठंच गेलेलं नाही. आता निवडणूक जर लागली आणि राणा दादा निवडून उभारले निवडणुकीला तर काय होईल? चांगलं होईल की येते की. कोणतं काम चांगलं केलं असं त्या कामाच्या मुद्द्यावर येत नाही. समजाच काम चांगलं केलेलं असतंय. हो, लोक कसं काय तसं म्हणतात? म्हणत असते ते. हो सर का काय म्हणतात लोक म्हणत असते ते की. नाव काय म्हणले? इमल पसारे, गाव? तेर, काय कार्यक्रम होता? गणपत चौक. कार्यक्रम काय तर लाडक्या बहिणीचा काय होता? साड्या ही वाटायचा कार्यक्रम सगळा त्यांचा बोलायचा. राणा दादाचा, होय. अर्चना ताईचा. काय म्हणले राणा दादा? काय म्हणले सगळे योजना करू आम्ही, एवढं केलंय तेवढं केलंय. म्हणजे सगळे मंदिराचे हे जे कामं केले. तर आमचं म्हणणं आहे की आम्ही पहिल्यापासून निवडून दिलेलं आहे डॉक्टर पाटलापासून. आमचं म्हणणं फक्त तेवढं, आमची सगळी त्यांनी कामं केलेली आम्हाला माहिती आहे ते, पण आमच्या शेताला वाट नाही एवढं आमचं म्हणणं आहे. बरं मला सांगा, आता निवडणूक जर लागली हां, तुम्ही म्हणता कामं केली तर लोक तर कामं केले नाही केले ते अनेक बी ते करतेलेच आणि निवडून येतेच. तर आमचं तेवढा फक्त रस्ते आहे की आमचं मन नाराज आहे बघा, दुसरं काय नाही. आम्ही पहिल्यापासून आपल्या गावचा बळीचा कामाला येईल, आपल्या गावचा बळी शेजागाव गाडोवळी. आपल्या गावचा जसा कामाला येते तसं परगावचा कामाला येतंय का? मग आपल्या गावचं कामाला येतंय म्हणूनच आम्ही हे करतो आदर्श. त्यांनी केले ती कामं
डॉक्टर पाटलांनी पहिली केले ते, आता राणादादा मी बी हाती धरलंय, एवढा आमचा रस्ता करून दिला पाहिजे. काय नाव आहे तुमचं? लक्ष्मी हरचंद पसारे. बरं, काय होतं कार्यक्रम? लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होता. कोणाचा होता? राणादादाचा, अर्चनाताईचा. काय म्हणले राणा दादा? काय नाही म्हणले, 1,500 बहिणीसाठी टाकले म्हणले, ओवाळणीसाठी. आता साडी दिली आणि जर निवडून दिलं तर कायमचं राहीन म्हणले. आता काम केले तर त्यांनी या भागात करायला? केले तर की काय केलं? गोरोबा काकाचं मंदिराचं काम केलं, किरीकरम मंदिराचं काम केलं. अशा गावात देवस्थान लय मोठे तर त्यांचे निधी आले तर, आणि गावात काम करते तर. आता निवडणूक लागली तर येते तर की निवडून दादा, कोणते दादा? राणा दादा. साड्या काय नाव आहे तुमचं? पुष्पा झाली राऊत. काय कार्यक्रम आहे इथं? साड्या वाटप. फोन करायला लागलाय? दादा इथं राणा दादा, अर्चना ताई, कमळाला मत द्यायचं. का बरं द्यायचं? आता आपलं गावचं आहे की बरं, मग म्हणून द्यायचं. आपल्या गावचं निवडून आणायचं. हा मग काय काम केलं त्यांनी? हा लय केले, काय कसं केलं नाही, लय केले आपल्या गावचं लोक काम. तर म्हणते ते काहीच केलं नाही. नाही नाही लय, आम्ही मरोस तर त्यांना द्या ना. दादाने केलं, दादाच्या वडिलांना सुद्धा केलं. माझा सासरा दवाखान्यात होत घोगऱ्याच्या. घोगऱ्या आम्हाला ते दवाखान्यात तिकीट दिलं नाही, मालकाला शाळेत ह्याच हायस्कूलमध्ये नोकर लागायला. दादा म्हणले तू तिकीट ना दे ते दवाखान्याचं. दादाने दिलं आम्हाला, आम्ही मरोस तर दादालाच मतदान करणार. आणि पहिल्या पगारीचा दादालाच हार घातला. लोक म्हणते ते काहीच काम करत नाही. नाही लय केले, लय केले दादाने. मग लोक कसे काय म्हणतात? काय करतात लोक म्हणू द्या की. होय, गावात आला लाडक्या बहिणीला तुम्हाला आता जाताना सुद्धा अडवलंय, अजून पण अडवलंय. आज वेगळा आनंद आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाली आहे आणि स्वाभाविकच आहे की माता भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळतंय. आलेले पैसे कसे वापरायचे हे त्यांना ठरवता येऊ शकतंय आणि स्वाभाविकच आहे की त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह महिलांमध्ये आहे. उद्या घटस्थापना आहे आणि नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करत असताना या माता भगिनींना देखील एक वेगळा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. आणि तेरमध्ये कार्यक्रम म्हटलं की वेगळंच महत्त्व असतं, वेगळं प्रेम असतं, वेगळी आपुलकी असते आणि ती पदोपदी मला जाणवते. भूमिपुत्र आहात, काय सांगाल, काय संदेश कराल तुम्ही लाडक्या बहिणींना? मी सांगितल्याप्रमाणे तेर म्हटलं की मग आपलं गाव म्हटलं की आपली लोक, एक वेगळी आपुलकी असते, वेगळं प्रेम असतं आणि ते चेहऱ्यावरती सगळ्यांच्या दिसतंय. मी त्यांना एवढंच सांगितलं की आपल्या तगरचं जे महत्त्व प्राचीन काळात होतं ते आपण आणण्याचा आता प्रयत्न करतोय, नियोजनबद्ध प्रयत्न करतोय, निधी उपलब्ध करून घेतोय आणि कायापालट करतोय. पुढच्या काही वर्षांमध्ये तेरचा चेहरा मोहरा बदललेला असेल. तेर ते तुळजापूरचा रस्ता असेल किंवा मग गावामध्ये जवळजवळ 70-75 कोटी रुपये जे वेगवेगळ्या योजनांसाठी उपलब्ध करून दिलेत. काकांचं मंदिर जे आहे तिथला विकास आणि इथले जे प्राचीन वास्तू होत्या, अगदी त्रिविक्रम मंदिराचं मी तर त्यांना आवर्जून सांगितलं की त्रिविक्रम मंदिराचं काम आता चालू आहे, आवर्जून आपण बघा आणि कशा प्रकारचा बदल होतोय, कायापलट जो होतोय तो आपण अनुभवा. आणि इथे अर्थकारणाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता गरिबातल्या गरीब कुटुंबापर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समजून, जसं लाडकी बहीण योजनेचा आपण लाभ घेतला, सरकार जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्याला मदत करायला तयार आहे, स्वतःच्या पायावरती उभं करायला तयार आहे. तर आपण याचा लाभ घ्यावा हे देखील त्यांना मी आवर्जून सांगितलं. केलं की उद्यापासनं खास महिलांसाठी एक कॉल सेंटर आपण सुरू करतोय. तेरणा म्हणजे काय मातृशक्ती किंवा स्त्री शक्ती केंद्र, म्हणजे माता भगिनींना फोन करता येईल, माता भगिनीच महिलाच फोन उचलतील आणि त्यांची अडचण त्यांना सांगता येईल आणि ती सोडवण्याचा मग आमची पूर्ण टीम प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. निदर्शन असं आलं की तुमचं राणादादावर विश्वास
महिलांना विनंती आहे, गडबड करू नका, एवढ्या वेळेस थांबते. प्रत्येक महिलांसाठी साडी आहे, अजिबात गडबड करू नका. आणि विशेष सांगा, पाटलांचा मान आणि विधानसभेमध्ये जे आपले सगळ्यांची देशवासियांची आन आहे, शान आहे, पान आहे, ते आदरणीय दादा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती अर्चनाताई यांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बंधू भेट म्हणून तुम्हा सर्व महिलांना जी साडी वाटप या ठिकाणी त्यांच्या वतीनं फुलाची पाकळी म्हणून करणार आहेत. पैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी 4-5 महिला या ठिकाणी समोर. सगळ्या जणांना ते टपऱ्या उठल्या, सगळ्यांचे उद्योगधंद्याच्या पोटावर पाणी पडलं होतं. त्यांचा म्हणजे कधी नाही आम्हाला परत, म्हणून आपण त्यांना गाळे बांधकाम करून देतोय. 60 लाख रुपये ते गाळे बांधकामासाठी, जे आपले चौकातले मारुती मंदिरच्या इथं बायका आल्यात का माहित नाही, त्यांना कळवा. 60 लाख रुपये मंजूर झाले, ते परत आपण त्यांना दुकान देणार आहोत जसंच्या तसं. रविवारी गोरवाकाका मंदिरामध्ये सर्वांना दादांच्या हातून आटत काही फरक पडला असता का नाही, मदत झाली असती का नाही, पण भावनेच्या भरामध्ये काही गोष्टी घडून गेल्या. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपल्यासाठी खरोखर काम कोण करतं, प्रामाणिकपणे आपल्या बरोबर कोण असतं, अडचणीच्या काळात खंबीरपणे साथ कोण देतं, आपल्या भविष्याचा, आपल्या मुलामुलींचा विचार करून उद्योग आणणं, प्रकल्प आणणं हे काम कोण करतं, याचा निश्चितपणे आपण सर्वांनी खूप बारकाईने विचार करायला हवा. हा विषय जात आणि धर्माच्या पलीकडे आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांवरती आपण अफाट प्रेम केलं, त्यांना पूर्ण ताकदीने आपण साथ दिली. आणि माझी देखील आपल्याला विनंती हीच आहे की डॉक्टर साहेबांनी केलेलं काम आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या तेरचा कायापालट आपण करत असताना आर्थिक बाबींवरती आपण लक्ष देतोय. मोदी साहेब जे आत्मनिर्भर भारत म्हणतात, आत्मनिर्भर म्हणजे काय, कोणीतरी टाटा आणि बिर्ला अजून श्रीमंत झाले, अडाणी आणि अंबानी अजून श्रीमंत झाले म्हणजे काही भारत आत्मनिर्भर होणार नाहीये. मोदी साहेबांचं मत हे आहे की गरीबातला गरीब व्यक्ती जो आहे तो स्वतःच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवा, आणि तसं झालं तर आपला देश आत्मनिर्भर होणार आहे. त्यामुळे मी आपल्याला जे सांगतोय, तुम्ही पुढाकार घ्या, योजना आहेत, पैसे द्यायला मी तयार आहोत, तुम्ही स्वतःचा उद्योग व्यवसाय करा, मुलामुलींना चांगलं शिक्षण द्या, चांगल्या नोकरीसाठी आपण प्रयत्न करू. हे सगळं सांगतोय ते त्या दृष्टीने सांगतोय. आपल्या प्रत्येक कुटुंबातला, गरीबातल्या गरीब कुटुंबातला मुलगा मुलगी चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे, नोकरी मिळायला हवी, नोकरी नाही तर किमान आपला स्वतःचा मोठा उद्योग व्यवसाय व्हायला हवा. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे ही मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो. आणि एकट्या दुकट्याचं काम नाही, परत मी आपल्याला सांगतो, तुमच्या सर्वांची साथ गरजेची आहे. आता तुम्हाला मोठे मोठे भाऊ झाले, खुद्द मुख्यमंत्रीच तुमचे भाऊ झाले ना, बरोबर आहे, 2-2 उपमुख्यमंत्री. या नादामध्ये मला विसरून चालेल का? मी तर तुमच्या खऱ्या हक्काचा आहे, मी तुमचा आहे. कुठल्याही अडीअडचणीला मी तुमच्या बरोबर आहे. खरं मी सांगण्याची गरज नाही, पण तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय, आपल्या छोट्या छोट्या अडचणी देखील सोडवण्यासाठी जी वाटेल ती मेहनत, परिश्रम, ताकद लावण्याची माझी नक्कीच तयारी असते. आणि अनेक विषय आपण सोडवतोय. आता 2-4 दिवसानंतर आपण काकांच्या मंदिरामध्ये तिथल्या विकास कामाचं भूमिपूजन करणार आहोत. आणि तेव्हा तुम्हाला कल्पना दिली का, काय सांगायचं? आपल्या
आपल्या सर्वांना आपल्या मालकीचं ची जागा असावी ही आपल्यापैकी अनेकांची प्रामाणिकपणे इच्छा होती आणि त्यासाठी आपण सर्व पाठपुरावा करत होतो. बरोबर आहे. आणि आपण आता अर्थ किती जणांना देणार? मी किती सांगू? 800 लाभार्थ्यांना. आपल्या तेरमध्ये 800 लाभार्थी जे गायरानमध्ये राहत होते त्यांना आपण 8 त्या कार्यक्रमामध्ये देणार आहोत. महत्व कळालं का विषयाचं? आणि आपण जे करू त्याचं अनुकरण इतर लोक करणार आहेत. त्यामुळे आपल्या गावात आपल्या भागामध्ये हे सर्व जे आपण ताकदीने करतोय त्याला अजून पाठबळ देण्याचं काम आपण करावं. बोलतोय पण माझ्या बोलण्यातली भावना आपण समजून घ्या. भावना ही आहे की खंबीरपणे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कुठल्याही अडचणीत आम्ही ताकदीने आपल्याला साथ देऊ. माझी अजून विनंती आपल्याला आहे की योजना समजून, जसं लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेतलाय, हे महत्वाचे 1,500 दर महिन्याला आपल्याला मिळणार आहेत. त्याच्या पुढे आपल्याला जायचंय. स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायला आपल्याला प्रयत्न करायचे. आर्थिक ताकद वाढवायची, आर्थिक स्वातंत्र्य वाढवायचंय. बाकी अर्चनाने बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील. नाही का? हा बोलले नीट का नाही? तेरमध्ये काय बोलणार म्हणते. बाकीच्या गावांमध्ये काय काय बोलले ते माहिती घ्या तुम्ही. अधिक वेळ घेणार नाही. उद्या घटस्थापना आहे. आपल्या सर्वांना नवरात्रीच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो. आपण आई म्हणून, बहीण म्हणून जे महत्वाचं काम करताय, जे कर्तव्य आपण निभावताय, त्याची आम्हाला सर्व, आम्ही जरी जास्त बोलत नसलो तरी आम्हाला सर्वांना जाण आहे, मनापासून जाण आहे. हा विश्वास तुम्हाला देतो. परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. बस स्टँडवरील वरचा भाग, झोपडपट्टी आणि दलित वस्तीतील काही भाग, ज्या भागामध्ये आपल्याला आठ नव्हते ते आठ देण्याचं काम आपण दादाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसची परवानगी घेऊन आपल्याला उद्याच्या गोरबकाका मंदिरामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आठाचं वाटप केलं जाणार आहे. ज्या प्रकारे दादांनी, आपल्याला माहिती आहे, ज्यांनी 2 नंबरच्या जमिनी घेतल्या त्या जमिनी आज 1 नंबरच्या व्हायला लागल्यात. कशामुळे व्हायला लागल्यात? की ज्या प्रकारे सरकारने जो निर्णय घेतला त्याचा जो 5% वाटा आहे तो भरल्यानंतर आपल्याला त्या जमिनी 1 नंबर होणार आहे. जी जमीन आपण त्यावेळेस 10,000ला घेतली त्याची आज किंमत 30 लाख रुपये आहे. ती आज आपल्याला 5% मध्ये मिळाली. ही सगळ्यात मोठा निर्णय आहे तेरमधल्या लोकांसाठी. त्याच प्रकारे दादांनी आमच्या पाठीमागे लागून या सर्व लोकांना आठ देण्याचं काम करायला सांगितलं. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या तेरमधल्या सर्वांच्या जागा मोजणी केली. आणि माझी बायको म्हणून नाही, पण अर्चनाला आपण निवडून दिलं असतं. मोदी साहेबांच्या हक्काचा अजून एक खासदार आपल्या बरोबर, आपला आशीर्वाद जो आहे तो खूप गरजेचा आहे. मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. तुळजापूरचा काळा पालट करतोय, तेरचा काळा पालट करतोय. हे सगळे मोठे काम करायचे म्हटलं तर एकट्याचं काम आहे. 300च्या वर डॉक्टर, 300 पेक्षा जास्त डॉक्टर मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्या माझ्या इलाजासाठी, उपचार करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. आपल्या धाराशिवमध्ये 300 डॉक्टर. मग आपल्याला कुठे सोलापूर धाराशिव रेल्वे करतोय, त्या रेल्वेला रुपये दिला नाही. MIDC साठी बैठक लावली नाही. आणि 2021 मध्ये जेव्हा आपलं सरकार आलं, आधी 2-2.5 वर्ष ठाकरे सरकार होतं. ठाकरे सरकारने आपल्याला कुठल्याच विषय. ताई काय सांगाल, आज तुम्ही इथं कार्यक्रम तेरमध्ये घेतला? आज तेर आणि तेर आणि आजूबाजूच्या वाड्या, 12 वाड्यांमधल्या एकत्रित मिळून आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सत्कार समारंभ सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पगार पडले त्याच्याबद्दल त्यांच्या अभिनंदनासाठी आणि आता भाऊबीज आणि रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर या बहिणींना मोठी भेट महायुती सरकारने दिली आहे. म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन आपण त्यांना भाऊबीजेची भेट त्या तेरमध्ये आपण साडी सगळ्या बहिणींना राणादादांच्या हस्ते दिली. हा कार्यक्रम होता आणि खूप मोठी गर्दी देऊन महिलांनी आनंदित होऊन याच्यात सहभाग घेतला.
अच्छा, नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. उद्यापासून आता घटस्थापना आहे. ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा हा जिल्हा आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमध्ये तुळजापूर विधानसभा 1 नंबरला आहेत. म्हणजे फॉर्म भरून घेण्यात आणि खात्यावर पैसे पडण्यामध्ये आपण 1 नंबरला हा विधानसभा क्षेत्र आहे आई तुळजाभवानीचं. त्याच्यामुळे मला निश्चितच या विधानसभा क्षेत्राची एक प्रतिनिधी, एक घटक म्हणून मला आनंद होतोय. काय संदेश कराल आपण? सगळ्या बहिणींना मला हेच सांगायचं आहे की महायुती सरकारने आतापर्यंत आपण खूप काबाड कष्ट घरात करत होतो, आपल्या संसारात करत होतो. 1,500 रुपये छोटी अमाऊंट विरोधक जरी म्हणत असेल तरी 18,000 वर्षाला काय स्मॉल अमाऊंट नाही आहे. हा देऊन महायुतीच्या सरकारने महिलांचा सन्मान केलेला आहे, सत्कार केला. आणि जर हा पगार आपल्याला चालू ठेवायचा असेल तर आपल्याला परत महायुतीचंच सरकार आणावं लागेल. कारण आता 47,000 कोटी रुपये मोदी साहेब पंतप्रधान देशाचे असल्यामुळे आणि वरती केंद्रात भाजप सरकार, राज्यात पण भाजप महायुतीचे घटक असल्यामुळे, केंद्राकडनं मदत झाल्यामुळे ही योजना अविरतपणे राहणारे विरोधक आत्ताच म्हणतात की पैसे नाही आहे या योजनेसाठी. त्यामुळे जर दुसऱ्या सरकारला निवडून दिलं तर ही योजना बंद पडणार आहे. जशी कर्नाटक, तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार ही योजना चालू ठेवू शकली नाही, पण राजस्थानमध्येही, मध्य प्रदेशमध्ये ही योजना अविरतपणे चालू आहे. कारण तिथं पण भाजपचं सरकार आहे, वर केंद्रात भाजपचं, मोदी साहेबांचं 5 वर्ष पुढचं सरकार आहे. म्हणून राज्यात पण महायुतीचं भाजपचं सरकार आणूयात. या तुळजापूर विधानसभेमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या कमळ या चिन्हाला मतदान करून आपण त्यांना भरभरून मताने विजयी करावं. या बहिणींनी, आणि मी आज तेरमध्ये म्हणते, तेर राणादादा इथले मुलगा आहे, तिथं आज माझ्या सगळ्या नंदा सासवा आलेल्या होत्या. या सगळ्यांना आज जोडून विनंती, राणादादांच्या पाठीशी भक्कमपणे सगळ्या बहिणींनी उभं राहावं. आत्तापर्यंत असा समज होता की पुरुष सांगायचे महिलांना कुठं मतदान करावं. आता मला सगळ्या महिलांना विनंती आहे माझी की त्यांनी घरात त्यांचं तर करावंच, पण सगळ्या पुरुषांचं पण घरातलं मतदान करून घ्यावं. बघा, आता इथं तेर गावामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या आलेल्या महिला कार्यक्रमामध्ये काय म्हणायला, सर्व तुम्हाला कार्यक्रमाचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. इथं अर्चनाताई पाटील आल्या होत्या, त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली. आमदार राणा जगजितसिंह पाटील आले होते, मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे. या कार्यक्रमामध्ये नेमकं महिला काय म्हणाल्या, आमदार राणा जगजितसिंह पाटील काय म्हणाले आणि अर्चनाताई काय म्हणाल्या. तेर हे गाव आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं गाव आहे आणि या गावामध्ये आता महिलांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं महिलांना साड्याचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सर्व कार्यक्रमाचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तेर, उस्मानाबाद, धाराशिव.